आज आपल्याला अनुस्वार असलेल्या नावाचं स्पेलिंग शिकायचं आहे, हो की नाही? आता इथे आहे संभाजी आणि संदीप। आता बऱ्याच जणांना काय होते गोंधळ की संभाजीला पण टिंबा आहे आणि संदीपला पण टिंबा आहे, म्हणजे अनुस्वार, हो की नाही? सला अनुस्वार आहे आणि इकडे पण सल आहे, मग तुम्हाला गोंधळ होते की याचं स्पेलिंग जे लिहिलं आपण तेच याला लावणार, हो की नाही? पण तसं नाही। आता संभाजीचं स्पेलिंग कसं यायला, काय येते सला पहिले सांगा बरं? यस ए लिहिला। आता इथं काय लिहिणार आहोत आपण? संभाजी म्हणा बरं। संभाजी 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 म्हणताना म यायला तुमच्यात स्वर काय निघायला? म निघायला। म्हणा सम। म म्हणताना काय व्हायला? हे ओठ जोडालीत की नाही? सम। मग इथे काय लिहिणार तुम्ही? यस ए च्या पुढे काय लिहिणार? यम लिहिणार। का लिहिणार की सम म्हणताना आपले ओठ जोडायलेत की नाही? सम। मग इथे काय लिहायचं? सम। आता भा हे तर समोरचं तर तुम्हाला येतेच की नाही? आलं लक्षात? आता संदीप म्हणा। संदीप। आता सन म्हणताना काय व्हायलं? न जाऊच्या वर चालला आपला। कुठं चालला? असं वर नाकामध्ये चालला की नाही? सन। मग न ला काय येते? काय येते नला? यन येते। आता यस ए यन आलं लक्षात? मग डी आय पी संदीप DIP। आता याचं कन्फ्युजन दूर होत आहे का तुमचं? हो मॅडम। आता संभाजी लिहिलं। आता इथे काय आहे? अंबाजी आहे की नाही? अंबाजी। आता अंबाजी म्हणताना काय येईल स्वर बघा? ओठ जुळाले। मग जेव्हा स्पेलिंग म्हणताना ओठ जुळाले तेव्हा यम घ्यायचा अनुस्वाराला। काय घ्यायचं? यम। अनुस्वाराला ओठ जुळाले की एम घ्यायचा। आता अम ए यम बी ए जी आय अंबाजी। आता संजय म्हणताना काय आहे? न कुठं चालला? वर। बाहेर निघाला का ना? मधातच राहायला आणि वर चालला सन। तेव्हा इथे काय लागणार? सन जय। आलं लक्षामध्ये? संपदा। तुम्ही सांगा काय येणार? व्हेरी गुड। यस डी। संपदाला पण एम मिळालं। तोंडामध्ये एम चा स्वर निघाला की नाही? गंगा। गंग म्हणताना न कुठे चालला? वर चालला। आता आलं का तुमच्या लक्षामध्ये? हे पहा, संभाजी म्हणताना एम आला तोंडात म्हणून आपण काय केलं? एम लिहिला। ओठ जुळाले एम लिहिला। संदीप सन म्हणत असताना न वर गेलं म्हणून काय लावला? स्वर न निघाला म्हणून एन लावला। आता संभाजी अंबाजी संपदा एम लागलं। संदीप संजय गंगा एन लागला। मग आता केव्हा पण स्पेलिंग लिहिताना अगोदर पाहायचं ते स्पेलिंग म्हणून की स्पेलिंग म्हणताना ओठ जुळाले तर काय लावायचा? एम लावायचा। आणि एन चा स्वर वर गेला तर काय लागायचं? एम लागणार। आलं का लक्षामध्ये? हो मॅडम।